नांदगाव विधानसभा मतदारसंघ 2019 ची विधानसभा निवडणूक यामध्ये सगळ्यात जास्त चर्चिली गेली होती। पंकज भुजबळ यांचा पराभव करत शिवसेनेच्या सुभाष कांदेंनी झेंडा रोवला होता। कांदे आणि भुजबळ हा वाद सर्वश्रुत आहे। कांदे विरुद्ध भुजबळ हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत। मात्र आता शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही गटात फूट पडल्यानंतर एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे हे नेते आता एकत्र महायुतीत आलेत। अशातच विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांची गर्दी सुद्धा वाढतीये। मग नांदगाव विधानसभा मतदारसंघात गणित कसं असणार आहे याबद्दलचाच हा व्हिडिओ आहे। नमस्कार, महाराष्ट्र अपडेट मध्ये आपलं स्वागत। नांदगाव मतदारसंघातील राजकीय वातावरण पक्षीय पातळीवर इच्छुकांच्या मोर्चे बांधणीच्या उलटसुलट चर्चेमुळे हळूहळू तापू लागलंय। महायुती, महाविकास आघाडी, बहुजन वंचित आघाडी आणि अन्य इच्छुकांच्या मोर्चे बांधणीला म्हणावा तसा वेग आला नसला तरी चाचपणी म्हणून केवळ अनेक नावांची चर्चा आणि त्यातून उमटणारे पडसाद मात्र यामुळे राजकीय धुराळा उठण्याचं निमित्त ठरलंय। महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान सुहास कांदेंनाच पुन्हा चाल दिली जाणार असल्याच्या चर्चेनं ते निर्धास्त झालेत। मंत्री छगन भुजबळ समर्थकांनी माजी खासदार समीर भुजबळांच्या नावाची चर्चा राजकीय पातळीवर केंद्रस्थानी आणून ठेवली आहे। त्यामुळे माजी आमदार पंकज भुजबळांच्या ऐवजी समीर भुजबळ यांच्या चर्चेनं राजकीय वातावरण ढवळून निघालंय। शिवसृष्टीच्या लोकार्पणानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढील पंधरवड्यामध्ये नांदगाव दौऱ्यावर येत असल्यामुळे त्यांच्या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व आलंय। विद्यमान आमदार सुहास कांदेंच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्र्यांच्या नांदगाव दौऱ्यात शिक्कामोर्तब होईल का याकडे लक्ष लागलंय। महाविकास आघाडीकडून इच्छुक दावेदारी तिघाही पक्षाकडून होत असताना महाविकास आघाडीतर्फे नेमके कोण आहेत याबद्दलची उत्सुकता कायम असताना महायुतीकडून समीर भुजबळ वगळता इतर फारसे कुणी सुद्धा दावेदार हे पुढे आले नाहीत। महाविकास आघाडीकडून शिवसेना उभाटा या पक्षाकडून गणेश धात्रक यांनी प्रबळ उमेदवार म्हणून भरपूर तयारी केली आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाकडून बाजीराव शिंदे, महेंद्र बोरसे या इच्छुकांच्या नावाची चर्चा राजकीय वळण देणारी आहे। काँग्रेसला त्यांची हक्काची जागा म्हणून नांदगावची जागा मिळावी अशी सुद्धा मागणी आता पुढे येते। त्यामुळे माजी आमदार ॲडव्होकेट अनिल आहेर यांच्या कन्या अश्विनी आहेर हे महाविकास आघाडीकडून संभाव्य इच्छुक आहेत। जशी निवडणुकीची घोषणा होईल तेव्हा हे चित्र अधिक स्पष्ट होईल। लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणूक यामध्ये बहुजन वंचित आघाडीची भूमिका ही कायम निर्णायक ठरली आहे। त्यामुळे यंदाचा वंचितकडून होणारा प्रयोग दखलपात्र असणारे हे देखील निश्चित असणार आहे। याशिवाय बहुजन वंचित आघाडीकडून नावाची घोषणा सुद्धा बाकी आहे। वंचित फॅक्टरची निर्णायक मते ही वंचितची जमेची बाजू आहे। आता विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर कुणाला उमेदवारी मिळणार, इच्छुक आहेत त्या उमेदवारांची मनधरणी कशी केली जाईल किंवा मग बंड होणार का हे सगळं पाहायचंय। मंडळी हो, अशाच राजकीय विश्लेषणात्मक बातम्यांसाठी आमच्या महाराष्ट्र अपडेट या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।